स्वाती मांढरे ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आणि संध्याकाळचं वातावरण बघा, अशी छानपैकी अशी जुईची ना फुलं उमलायला लागली होती आणि एकीकडे ना ढग अशी दाटून आली होती. आणि आमचे जे शेजारी ना अगदी घराच्या समोरच ना वावरामध्ये अशी मेंढपाळ आलेले होते. तर 2-4 कुटुंब होते बरं का ते चरत होते. आणि अचानक इतका पाऊस आला ना की त्यांची चूल देखील नाही का पेटत नव्हती. ते आम्ही घराच्या समोर ना असं पाहत होतो, इतकं धो पाऊस येत होता, त्यांची इतकी तारंबळ चालली होती. मग त्यांना सांगितलं की नाही का तुम्ही स्वयंपाक वगैरे काही करू नका, आमच्या इथं जेवायला या. तर 15-16 जण होती ते सगळेजण. मग त्यांच्या घरी जाऊन नाही का तिथं झोपडीत जाऊन सांगून आले. आणि मग म्हटलं मी काय जास्त नाही असं नाही का पिठलं भाकरी करते तुमच्यासाठी छानपैकी आणि ठेचा करून ठेवते, तर तुम्ही सगळ्यांनी इकडे या जेवायला. तर इतकं वाईट वाटत होतं ना की आपल्याला नाही का सगळं जिथलं तिथं असताना ह्या लोकांना काही नाही झोपडीमध्ये. आणि त्यामध्ये ना इतकी लाकडं म्हणजे मी डोळ्यांनी पाहिलं ना, इतकी डोळ्या म्हणजे नाही का लाकडं ओली चिंब झालेली होती आणि ती चूल पेटवली होती, त्यामध्ये पाणी पडत होतं. आणि अशामध्येच त्यांनी स्वयंपाक कसा करायचा. मग गोजरीला पण खूप वाईट वाटलं आम्हाला नाही का तिघांना पण. आणि मग म्हटलं नाही आपण जेवायला बोलूच त्यांना, आपण साधं ना पिठलं भाकरीच करूया, आपल्या घरात जर जे आहे ना तेच करूया. तर मग हे त्यांना बेसन पीठ मी चाळून घेतलं आणि मोठं पातेलच ठेवलं, जिरी मोहरीची फोडणी केली, लसूण ठेचून घेतला आणि छानपैकी ना असं तडका दिला आणि त्याच्यामध्ये हळद टाकली आणि लाल तिखटातलंच बेसन नाही त्या हाटायला घेतलं. तर इतकं वाईट वाटत होतं ना की नाही का म्हणजे मी त्यांना सांगायला गेले की त्या नाही का लगेच सांगायला गेल्या सगळ्या विराडावरती त्यांच्या की स्वयंपाक करू नका, त्यांनी आपल्याला जेवायला बोलवले. आणि न म्हटलं आपल्या घरामध्ये जे आहे तेच आपण म्हणजे नाही का देऊ त्यांना, की आपण काय स्पेशली असं काही देत नाही आहे, परंतु एखाद्याचा जीव जाणावा. की त्यांच्याबरोबर लहान मुलं होती, म्हणजे लहान नव्हती, परंतु वाईट वाटत होतं की हे कसे काय जेवणार बाबा नाही का, आणि कसं स्वयंपाक करणार एवढ्या ओल्या ह्याच्यामध्ये. तर मग इथे बघा इथे ही लसूण आणि हिरवी मिरची ना अशी तेलामध्ये चांगली तळून घेतली होती आणि वाफ काढायला ठेवली होती. आणि त्यांना चवीनुसार मीठ टाकलं आणि लाल तिखटामध्येच बेसन पीठ म्हणजे हाटणार होते मी. तर इथे बेसन पीठ चाळून घेतलं होतं परातीमध्ये, म्हटलं जसं लागेल ना तसं बेसन आपलं हाटावं. तर त्या मावशी पण म्हटल्या नाही का येतो आम्ही जेवायला. तर म्हटलं तुमचं किती माणसं आहे तेवढी सांगा. तर मग ना त्याप्रमाणे म्हटलं मला नाही का पिठलं भाकरी करायला. तर मग म्हटलं 15 जणांच्या हिशोबाने ना छानपैकी असं म्हटलं भाकरी बरोबर खाता येईल बाजरीच्या, म्हणून इथे असं पीठ हाटायला घेतलं होतं आणि जेवढं बेसन पीठ बसेल ना तेवढं यामध्ये टाकलं होतं. आणि मस्तपैकी ना असं रट शिजत होतं. म्हटलं तोपर्यंत का ना आता म्हटलं 7:30 वाजून गेले. तर म्हटलं यांचं जर दिवसभर दमलेले असतात तर म्हटलं संध्याकाळी स्वयंपाक समजा लवकर होत असेल त्यांचा. तर मग इथे म्हणून चवीनुसार ना थोडंसं यामध्ये बघा मिरची तर मध्ये मीठ देखील टाकून घेतलं आणि झाकण ठेवलं पुन्हा एकदा. आणि खरडा तयार करून घेतला चांगला नाही म्हणजे तांब्याने रगडून घेतला. आणि त्यानं बेसन पण देखील म्हणजे पिठलं देखील शिजलं होतं. तर खाली उतरून ठेवलं छानपैकी असं रट शिजलं होतं. तर म्हटलं ना लवकर झोपत असतील तर म्हटलं 2 गॅसवरती ना का तवे ठेवले आणि 2 तवे ठेवून म्हटलं ना पटपट अशा भाकरी करून घ्यावेत आणि मग त्यांना जेवायला देखील बोलवावं. तर आपलं पिठलं देखील इथे छानपैकी झालं होतं. तोपर्यंत की नाही इकडे गोजरीने कांदा चिरून घेतला होता त्यांना पिठल्याबरोबर खायला. तर आमच्या इथं ना लोड शेडिंग असते बरं का, 6 ते 10 लाईटच नसते आणि लाईट 10ला पण येईल याची गॅरंटी नसते. तर पण बॅटरी होती आणि थोडंसं चार्जिंगचे बल्ब होते, त्याच्यामध्येच खरं तर स्वयंपाक वगैरे केला. आणि ते 2 तवे ठेवले, म्हटलं 2 तव्यामध्ये पटपट अशी भाकरी करून घ्यावा आणि त्यांना जेवायला लगेच बोलवावं नाही का. तर मग इथे बघा एक 10-12 भाकरी झाल्या होत्या. मग त्यांना फोन केला की म्हटलं नाही का फोन नंबर येताना घेऊन आले होते मी. म्हटलं नाही का नंतर माझी आवाज पण जाणार नाही, एवढा पाऊस येत होता. तर मग फोन केला, म्हटलं जेवायला या. आणि बघा इथे सगळेजण ना खरं लाजत होते ते म्हणजे घरी यायला की नाही का नको. आता 10 वाजता पण येईल की नाही याची गॅरंटी नाही, काय माहिती येते का. ते बाबा म्हटले ते मला मोबाईल ठेवून घ्या तुमच्याकडं आणि लाईट चार्जिंगला लावा, सकाळी घेऊन जाईल मी. त्याच्यामुळे त्यांनी ना इथे पिठलं भाकर खाल्ले. आणि इथे पाहू शकता मग डबा आणलं होतं त्यांनी, मग डब्यामध्ये पिठलं वगैरे भरून दिलं, भाकरी भरून दिल्या. आणि मग ते घरी म्हटले आम्ही नेतो आणि घरी जेवतो आम्ही 2-3 बिराड नाही बारीक बारीक ठेवी अहो नाही गोपच पाऊस येत होता ना, म्हणलं बाई कसं काय स्वयंपाक करायचा तुम्ही. येऊ का बाहेर.
तर संध्याकाळचे ना एक 9 वाजून गेले होते बघा. मग त्याच्यानंतर ना सगळे भांडे वगैरे सगळे घासून ठेवले, कारण का दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमा होती. आणि मग इथे सगळा किचन क्लीन करून ठेवला. आणि ते गोजरीला लोणचं खायचं होतं, जे विकतचं मिळतं ना आपलं लोणचं, तसं मला म्हटली ते मम्मी कर. मग थोड्याशा कैऱ्या होत्या मैत्रिणीने दिलेल्या, मग त्याच ना दुपारी कट करून ठेवल्या होत्या. आणि 2 तास ना थोडंसं ऊन मिळेल ना तसं तर ठेवल्या होत्या. हळद मीठ लावून ठेवलं त्याला, म्हणजे सकाळी उठल्यानंतर त्याला पाणी सुटलं जाईल, ते काढून टाकता येईल. आणि मग गोजरींचं खूप चाललं होतं की वटपौर्णिमा आहे, तुझ्या हातावरती मला मेहंदी काढायची. तर छानपैकी अशी ना सौभाग्याचा सण आणि वटपौर्णिमा अशी मेहंदी काढली.